हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 18 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे विवानने चक्क अवनीच्या सगळ्या सह्या घेतल्या आहेत डॉक्युमेंट्सवर. म्हणजे अवनी आणि विवानचं रजिस्टर्ड मॅरेज हे लवकरच होणार आहे. परंतु राजा यासाठी तयार नाही आहे आणि राजाने आपल्या सगळ्या भावंडांची मदत घ्यायचं ठरवलं आहे. यशोदा, पाण्या, धन्या हे सगळे पोहोचले आहेत अवनीचं लग्न मोडायला. मग राजा हे लग्न मोडू शकेल का? तो अवनीला विवानपासून दूर करू शकेल का? आणि हे करता करता अवनी आणि राजाचंच जमणार का? हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा अवनीला सांगतो, अवनी मॅडम, तुम्ही ना खूप मोठा अभिषेक केला देवाचा. या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हसू म्हणजे ना तुम्ही आता पुण्यच पुण्य केलं आहे. आणि ते म्हणतात ना की लहान मुलांमध्ये देव असतो. तुम्ही आता फक्त तुमचं मन एकाग्र करून तुम्हाला जे हवं आहे ना ते देवाकडे मागा, प्रार्थना करा. देव तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. हे ऐकून अवनीलासुद्धा आनंद होतो. राजा सांगतो, जा आता तो अभिषेकसुद्धा करा आणि देवाला प्रार्थना करा. अवनी ही थोडे पुढे जाते, देवासमोर नतमस्तक होते, गुडघ्यावर बसून हात जोडते आणि देवाला प्रार्थना करते की माझ्यासाठी माझं करिअर, माझी स्वप्न सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या माणसाला माणुसकीच नाही आहे, ज्याला माझी किंमत नाही आहे, अशा माणसाशी मला लग्न करायचं नाही आहे. तेवढ्यात ही सगळी लहान मुलं अवनीजवळ येतात, अवनीला घेराव घालतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तथास्तु असं म्हणतात. अवनीला खूप आनंद होतं. ही मुलं हसू लागतात आणि तेथून पळून जातात. हे सगळं राजानेच त्यांना करायला सांगितलेलं असतं. राजासुद्धा हसत असतो, अवनीसुद्धा खूप खुश असते. हे दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. राजा हा अवनीजवळ येतो आणि अवनीला म्हणतो, मॅडम पहा, आता या लहान मुलांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला आहे आणि मुलांचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद. तुम्ही आता कसलंही टेन्शन घेऊ नका. जा तो आतमध्ये मंदिरातला अभिषेकसुद्धा करा. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल, सगळं तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही पाहतच राहा. अवनी खूप खुश होते आणि अभिषेक करण्यासाठी मंदिरात जाते. राजा विचार करतो, होप बडी तोप चीज आहे. आपण होप तर दिली आहे, पण काहीतरी प्रॅक्टिकलसुद्धा करावं लागेल असा विचार राजा करतो. आणि इकडे यशोदा, धन्या दोघे कॉलेजमध्ये असतात आणि यशोदा हा धन्याला समजावून सांगतो, चूक तुझी नाही आहे, तर चूक आपल्या नशिबाची आहे. त्या नशिबाने आपल्या आईला आपल्यापासून दूर केलं आहे. आज जर आपली आई आपल्याबरोबर असती ना तर आपण असे कुणीच नसतो. आपण यापेक्षा खूप वेगळे असतो. आईचं आहे ना तुझ्यावर खूप प्रेम होतं. धन्या इमोशनल होतो. तेव्हा यशोदा त्याला समजावून सांगतो, तुला सांगू का, एकदा शाळेत मी सुद्धा माऱ्या करून आलो होतो. आई माझ्यावर खूप ओरडली होती, कारण आपली आई एकदम शांत होती. तिला असं मारामाऱ्या हाणामाऱ्या हे काहीच आवडत नव्हतं. मला ठणकावून सांगितलं होतं, पुन्हा असं करायचं नाही, कारण आपल्याला खूप मोठं माणूस बनायचं आहे, शिकायचं आहे. पण आई गेली आणि सगळं राहूनच गेलं. आणि धन्या, आम्ही तुला शिकवतोय. आई वरतून पाहत असेल की तू शिकायचं सोडून हे सगळं करतोय तर तिला किती त्रास होईल. धन्या इमोशनल होतो. तेवढ्यात तो मागे वळून पाहतो, त्यालासुद्धा बेंचवर बसलेली आई आणि मुलगा दिसतो. धन्या यशोदाला विचारतो, माझी आईसुद्धा माझी अशीच काळजी घ्यायची का रे? तर यशोदा त्याला सांगतो, तू आईला सगळ्यात जास्त जवळचा होता. यशोदा आणि धन्या खूप इमोशनल होतात. यशोदा धन्याला जवळ घेतो आणि इकडे राजा विचार करतो, आता भावांची मदत घ्यावीच लागेल. आणि राजा यशोदाला कॉल करतो आणि विचारतो, जेवलास का? यशोदा सांगतो, नाही आता जेवणारच आहे, बोल ना काय म्हणायचं आहे? तर राजा सांगतो, अरे काय नाही, असाच कॉल केला होता. यशोदा म्हणतो, राजा मला तू काय बोलतोयस ना ते चांगलंच कळतं आहे. तुझ्या आवाजावर मला कळतं आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे, सांग बरं काय झालं आहे? तर राजा त्याला सांगतो, अरे मी इकडे या लग्नासाठी आलो आहे ना, त्या मॅडमचं लग्न आहे ना, तिचे घरचे तिच्या मनाविरुद्ध लावून देत आहे. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा म्हणतो, अरे यार मग? तर राजा म्हणतो, मला काय वाटतं आपण त्यांची मदत करायला पाहिजे, आपण त्यांचं हे लग्न मोडायला पाहिजे. यशोदाला जबर धक्काच बसतो. यशोदा विचारतो, ए राजा हे काय बोलतोयस तू? आपण तेथे ड्रायव्हिंग करायला गेलोय, हे सगळं धंदे करायला नाही गेलोय.
तुला जमत नसेल ना तर गुपचूप घरी ये काम सोडून. तर राजा म्हणतो, ए यशोदा, आता ड्रायव्हिंग करायची म्हणजे डोळे उघडे ठेवायला लागतात ना, आणि मला डोळे उघडे ठेवल्यावर त्यांचा त्रास दिसतोय. त्या मुलाशी त्यांचं लग्न नाही व्हायला पाहिजे. तो मुलगा खूप सोडकी आहे, चांगला नाही आहे, त्यांच्या स्वप्नांची किंमत करत नाही आणि त्यांच्या आईबाबांना ते कळत नाही आहे. यशोदा त्याला समजावून सांगतो, अरे तिच्या आईबापाला जास्त कळतं त्यांच्याबद्दल. तू त्यांचा विचार करू नको, तू आपल्या कामाचा विचार कर आणि आपल्याला मोठ्या लोकांच्या भानगडीत पडायचंच नाही आहे. तर राजा म्हणतो, असं कसं बोलतोयस तू? माणुसकीच्या नात्याने आपण सगळं करायला पाहिजे ना. पण यशोदा राजाला ठणकावून सांगतो, माणुसकीचं नातं नाही, काय नाही, आपल्याला या भानगडीत पडायचं नाही आहे. तुला जर या भानगडीत पडायचं असेल तर आत्ताच्या आत्ता घरी निघून ये, काम सोडून दे, पण असं काहीच करू नको. असं म्हणून यशोदा फोन कट करतो. राजाला खूप राग येतो आणि तो म्हणतो, चुकीच्या माणसाला फोन केला. यशोदाला फोन करण्यापेक्षा त्या पाण्याला फोन करायला पाहिजे होता. मी कसं विसरलो हाच प्रश्न राजाला पडतो. आणि इकडे पाण्या त्याच्या गॅरेजवर काम करत बसलेला असतो. तेवढ्यात पायल तेथे येते. पाण्याचा मित्र म्हणतो, पाण्या, वाजले तुझे 12. पाण्याला समजतं की पायल आली आहे. पायल तेथे आलेली असते. पाण्या यावेळेस मात्र तिच्याकडे स्माईल करून पाहतो आणि विचारतो, काय झालं, पुन्हा गाडीचा ब्रेक फेल झाला का? तर पायल सांगते, होय ना, मला कळतच नाही, तुझ्या गॅरेजजवळ आल्यावर गाडीचा ब्रेक कसा फेल होतो. तेवढ्यात चहावाला येतो आणि तिला चहा प्यायला देतो. पाण्या विचारतो, काय रे, ही आल्यावरच तू कसं काय चहा द्यायला येतो? हा चहावाला स्माईल करत असतो. पाण्या म्हणतो, निघ इथून, आणि तो चहावाल्याला हकलून देतो. पाण्या पायलला विचारतो, तू का माझ्या मागे लागली आहेस, का परत परत येथे येते? तर पायल म्हणते, आता समोरच्या माणसाला कळायला पाहिजे ना की एखादा माणूस आपल्या मागे मागे करतोय, मग तो कशासाठी करतोय, का करतोय. या पाण्याला समजतं ही काय बोलतेय, पण पाण्याला या सगळ्या भानगडीत पडायचं नसतं. आणि तेवढ्यात राजाचा कॉल त्याला येतो आणि पाण्या फोन उचलतो. राजा म्हणतो, हॅलो भावा. तर पाण्या म्हणतो, अरे हाय हॅलो सोड, काय ते लवकर सांग, काम आहे मला. आणि मग राजा त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो, अवनीबद्दल सगळं सांगतो. पण पाण्या लगेच त्याला मदत करायला तयार होतो आणि सांगतो, तू काळजीच करू नको, मी आत्ताच्या आत्ता पोहोचतो. पाण्या हा लगेच आपला कोट घालतो आणि घराकडे यायला निघतो. पायलला कळतच नाही की नेमकं काय झालंय. पायल त्याच्या मित्राला विचारते, पानू असा का पळून गेला? तर मित्र सांगतो, नक्कीच काहीतरी मोठा राडा झाला असेल. त्यामुळे पायलला भीती वाटते आणि पायल म्हणते, बाबाजी, माझ्या पानूला आहे ना सुखरूप ठेवा, शेवटी तो माझा होणारा नवरा आहे, सगळं चांगलं होऊ द्या बरं. असं म्हणून ती देवाला प्रार्थना करते. आणि इकडे आपला राजा अवनी आणि स्वातीची वाट पाहत असतो. तेवढ्यात अवनी आणि स्वाती मंदिरातून बाहेर येतात. दोघी गाडीत बसतात आणि राजा त्यांना घराकडे घेऊन येतो. तर इकडे यशोदा स्वयंपाक बनवतो आणि तो खूप चिडलेला असतो. आधीच या धन्याचं कॉलेजमधलं प्रकरण आणि आता राजा लग्न मोडायला निघाला आहे. त्यामुळे तो रागारागाने धन्यासमोर जेवणाचं ताट नेऊन आपटतो. धन्या म्हणतो, हळू दे ना, एवढं जोरात का आपटतोय? यशोदा चिडून म्हणतो, दिलंय ना, गुपचूप गिरायचं. धन्याला सुद्धा राग आलेला असतो. त्यामुळे धन्या काही जेवण करत नाही. तेवढ्यात सुलू आत्या ही नमीला शोधत शोधत चक्क त्यांच्या घराजवळ येते. धन्या चिडून म्हणतो, मला नाही जेवायचंय. यशोदा त्याच्यावर खूप चिडतो आणि त्याला ठणकावून सांगतो, ताटात जे आहे ना ते संपवायचं. धन्या चिडून म्हणतो, मग प्रेमाने सांग ना, एवढं काय ओरडतोयस, आणि काय ते सकाळचं घेऊन बसलाय, एकाच प्रकरणावरून किती वेळेस बोलणार आहे? तर यशोदा सांगतो, तू काय एकटाच आहे घरात, तो राजा आहे ना, त्या राजाने सुद्धा डोक्याला ताप केलाय. तेवढ्यात पाण्या घरी येतो आणि विचारतो, राजाने काय ताप केलाय? मला तर त्याचा फोन आला होता. यशोदा सांगतो, मला सुद्धा त्याचा फोन आला होता. तेवढ्यात सुलू आत्या घराजवळ येते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. यशोदा सांगतो, त्या राजाचं डोकं फिरलंय. तर पाण्या म्हणतो, अरे पण आपण माणुसकीच्या नात्याने त्या मॅडमला मदत करायला पाहिजे ना. धन्या विचारतो, कोणती मदत? तर यशोदा चिडून म्हणतो, तुम्ही गप्प बसा रे, आपण असं काहीच करायचं नाहीये. लोकांचं लग्न मोडणं काय तुम्हाला सोपं वाटलं का? तो राजा डोक्यावर पडलाय, पण तुम्ही त्याची मदत करायची नाही. सुलू आत्या हे सगळं ऐकत असते. पाण्या म्हणतो, अरे पण. यशोदा त्याला ठणकावून सांगतो, एकदा नाही म्हटलं की नाही, नाहीतर तुम्हाला घरात घेणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून यशोदा निघून जातो आणि पाण्या धन्याला घेऊन घराबाहेर येतो. पाण्या धन्याला घेऊन घराबाहेर येतो तर सुलू आत्या झाडामागे जाऊन लपते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. धन्या विचारतो, काय मॅटर आहे? तर पाण्या त्याला सगळा मॅटर सांगतो आणि म्हणतो,
मला तर वाटतं आपण ॲज अ माणुसकीचं नातं त्या पोरीशी मदत करायला पाहिजे, धन्या म्हणतो. आणि आपण त्या पोरीला पळूनसुद्धा आणू शकतो. हे ऐकून पाण्या तर खुश होतो, पण सुलवात त्याला मोठा धक्काच बसतो. आणि मग धन्या म्हणतो, आणि तुला काय वाटतं आपला राजादा लवशिपमध्ये असेल का? पाण्या खुश होऊन म्हणतो, मला तर असंच वाटतंय. तो तर पूर्ण प्रेमात बुडलाय आणि आपण त्याच्यासाठीच पोरगी पळून आणायची का? धन्या खुश होतो, पण त्याच वेळेस पाण्याची नजर सुलू आत्यावर जाते आणि तो जोरात ओरडतो, हे सुलू आत्या. सुलू आत्या पुढे येते आणि म्हणते, वा रे वा, जसा बाप तसा पोर, एकदम दांगडट. आणि बोलवा तुमच्या बापाला बाहेर, त्याला जा विचारते. लोकांच्या पुरी काय रस्त्यावर पडल्या काय? त्यांना असं पळून आणायचा विचार करताय. तेवढ्यात यशोदा घराबाहेर येतो. पाण्या आणि धन्या घाबरून पळून जातात आणि यशोदा विचारतो, आत्या काय झालं? तर आत्या म्हणते, हा काय तुमचा बाप आहे का रे? तुमच्या बापाला बोलवा. तुमच्या बापाला सांगते तुम्ही लोकांच्या पोरी पळून आणताय. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा म्हणतो, आम्ही असं काही करत नाहीये. तेवढ्यात सुलू आत्या जोरजोरात आवाज देते, धोंड्या, धोंडी, ये लवकर बाहेर. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा बाहेर येतात आणि सुलू आत्याला पाहून म्हणतात, सुले तू माझ्या घरात, निघ इथून. सुलू आत्या धावपळ करू लागते आणि म्हणते, मला काय हौस नाही तुझ्या घरात यायला, पण पाहिलं का तुझ्या पोरांचे कारनामे? लोकांच्या पोरी पळून आणायचा विचार करताय. हे ऐकून धोंडी अण्णाला मोठा धक्काच बसतो. धोंडी अण्णा विचारतो, कोण? माझे पोरं? सुलू आत्या म्हणते, वय तुझे पोरं. धोंडी अण्णा खूप खुश होतात आणि म्हणतात, अरे मग चांगलं आहे ना, आणा आणा, पाण्या धन्या, आणा लोकांच्या पोरी पळून. तेवढंच आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळेल. पाण्या धन्या खुश होतात, तर आपल्या यशोदाला मोठा धक्काच बसतो. सुलू आत्या चिडून म्हणते, वा रे वा, काय बाप आहे. अरे लोकांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्या काय? त्यांना असं पळून आणायला? थांबा, मी तर पोलिसांना फोनच करते, मग तुम्हाला कळेल. तर धोंडियानं म्हणतो, कर, आम्ही नाही घाबरत. पाण्या आणि धन्या म्हणतात, कर ना, आम्ही सुद्धा नाही घाबरत. पण यशोदा मात्र घाबरतो आणि म्हणतो, सुलू आत्या असं काही करू नको. आणि तेवढ्यात नमी तेथे येते आणि विचारते, काय झालं आई? तर सुलू आत्या म्हणते, नमे, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर. हे ना पोरगी पळून आणायचं म्हणताय. नमी तर खुश होते आणि म्हणते, अरे वा, म्हणजे आपला प्लॅन ऑन आहे का? मला तर वाटलं प्लॅन भागला. अगं आई, मी तुला सांगणारच होते. खरं तर आम्ही जोडीनेच तुला नमस्कार करणार होतो. चल रे यशा, आपण जोडीने नमस्कार करू. सुलू आत्याला मोठा धक्काच बसतो. तर यशाला चिडून म्हणतो, गप, काही पण काय बोलते? आणि इथे आपल्या लग्नाचा विषय नाही आहे. नमी दुःखी होऊन म्हणते, आपल्या लग्नाचा विषय नाही आहे. तर सुलू आत्या सांगते, होय, तुमच्या नाही तर त्या राजाचं प्रकरण आहे, त्याने काहीतरी कांड करून ठेवला आहे. धोंड्यांना विचारतो, राजा पोरगी पळून आणणार आहे का? धान्या पाण्या सांगतात, होय. आणि धोंडियांना म्हणतो, अरे आणू दे ना मग, शेवटी या सुलूचा काय शाप बीप आपल्या घराला लागणार नाही. पळून तर पळून या घराला बाईचा आशीर्वाद तर मिळेल. त्यामुळे सुलू आत्या चांगली चिडते. धन्या आणि पाण्या मात्र खूप खुश होतात. यशोदा हा पुन्हा एकदा सुलू आत्यासमोर हात जोडतो, आत्या, आम्ही काही पोरगी बिरगी पळून आणणार नाहीये. पण धोंडियांना धन्या आणि पाण्याजवळ येतो आणि विचारतो, काय राजाचं प्रकरण नेमकं काय? तर यशोदा ओरडून म्हणतो, आपल्या घरात पोरगी पळून आणायची नाही, असं कधीच होणार नाही. धोंडियांना चिडून म्हणतो, नाही आणायची? अरे काय यार. आणि धोंडियांना घरात निघून जातो. त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये येतात. तर ही नमी विचारते, काय यशा, म्हणजे राजाचं प्रकरण होतं का? मग आपलं लग्न कधी होणार? तुम्हाला कधी पळून नेणार? यशोदा डोक्याला हात मारून घेतो आणि सुलू आत्या मारत मारत या नमीला आपल्या घरी घेऊन जाते. आणि मग यशोदा चप्पल फेकून मारतो धन्या आणि पाण्याला आणि त्यांच्या मागे त्यांना मारायला धावतो. इकडे राजा अवनी आणि स्वातीला घेऊन घरी पोहोचतो. या दोघी गाडीतून खाली उतरतात. स्वाती राजाला बॅग्स घरामध्ये घेऊन यायला सांगते आणि मग हे तिघेही घरात येतात. तर घरामध्ये आधीच विवानचे आईबाबा येऊन बसलेले असतात आणि सगळे गप्पा मारत असतात. अवनीला पाहून बाबा म्हणतात, हे पहा, अवनीसुद्धा आली. आणि बाबा सांगतात, अवनी पहा, विवानने सगळी कागदपत्र तयार करून आणली आहेत. तुझ्या ते कॅनडाच्या व्हिसाचं काम करायचं आहे, रजिस्टर मॅरेजचं काम करायचं आहे ना, त्यासाठी. अवनीला खूप धक्का बसतो. अवनी म्हणते, बाबा पण एवढी घाई काय आहे? तर बाबा म्हणतात, आता उद्याच रजिस्टर मॅरेज करायचं आहे ना, मग घाई तर करावीच लागेल. तेवढ्यात राजासुद्धा घरात येतो आणि हे सगळं बोलणं ऐकू लागतो. तर अवनी म्हणते, ठीक आहे, मग मी तयार होऊन येते, मग सही करते. तर विवान म्हणतो,
अगं अवनी, सही करण्यासाठी नवरी मुलीसारखं तयार होऊन यायची गरज नाही आहे. बाबा फिदी फिदी हसू लागतात आणि म्हणतात, पाहिलं का अवनी, तुझ्या नवऱ्याची विनोदबुद्धी किती छान आहे. याला म्हणतात चांगली विनोदबुद्धी. अवनी खूप चिडते. तर विवान अवनीकडे मागे वळून पाहतो आणि म्हणतो, अवनी ये बस, चल तुला सह्या करायच्या आहे. अवनी ही नाईलाजाने येऊन बसते. विवान तिला ही कागदपत्रांची फाईल देतो. अवनी ही फाईल पाहत असते तर विवान तिला लगेच पेन देतो आणि म्हणतो, कर सही, आणि चक्क तिच्या शेजारी जाऊन बसतो. अवनीला खूप राग येतो. घरातील सगळे मात्र खुश असतात आणि विवान हा अवनीला म्हणतो, कर कर सही, मी काय तुझी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार नाहीये. विवानच्या फालतू जोकला सुद्धा सगळे हसत असतात. अवनीला मात्र सही करायची नसते, पण आता बाबांसमोर ती कशी नाही म्हणणार. तेवढ्यात ती राजाकडे पाहते आणि राजा तिला नजरेने इशारा करतो, तुम्ही करा सही, काही होणार नाहीये, टेन्शन घेऊ नका. आणि त्याच वेळेस बाबा हे राजाकडे पाहतात आणि विचारतात, हे तू काय करतो रे इथे, चल हो बाहेर. तर राजा सांगतो, या बॅग कोठे ठेवायच्या, येथे का वर. बाबा म्हणतात, स्वाती पहा बरं. स्वाती सांगते, येथेच ठेवा. राजा बॅग तेथे ठेवतो आणि पुन्हा एकदा अवनीला इशारा करतो, तुम्ही सही करा, टेन्शन घेऊ नका. आणि मग अवनी ही सही करते. अवनी सही करत असताना महेश त्यांचे फोटो काढत असतो. अवनी सगळ्या सह्या करते. राजा म्हणतो, चला आता सह्या झाल्या आहेत ना, उद्या आपलं रजिस्टर मॅरेज होणार, हो की नाही बाबा. तर अवनीचे बाबा सांगतात, हो मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे दोघे एकमेकांशी हात मिळवतात, एकमेकांचं अभिनंदन करतात. त्यामुळे अवनीला खूप राग येतो. अवनीची आई म्हणते, चला आता जेवण करून घेऊया. पण विवान त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, नो मोर फॉर्मॅलिटीज, आम्ही जातो, आम्हाला खूप महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून विवान त्याच्या आईबाबांबरोबर निघून जातो. स्वाती आणि महेश त्यांच्या मागे मागे जाऊ लागतात. तर बाबा त्यांना थांबवतात आणि म्हणतात, तुम्ही दोघे जाऊ नका, अवनी जाईल तिच्या नवऱ्याला सोडायला. अवनीला खूप राग येतो. अवनी म्हणते, बाबा त्याची काय गरज आहे, आत्ताच तो म्हणाला ना नो मोर फॉर्मॅलिटीज. पण बाबा तिला डोळे दाखवून म्हणतात, जा अवनी. अवनी घाबरते आणि घराबाहेर येते. तर विवान त्याच्या आईबाबांना सांगतो, तुम्ही जा पुढे, अवनी मला सोडायला येणार आहे. आणि तेवढ्यात अवनी तेथे येते. राजासुद्धा घराबाहेरच बसलेला असतो. आईबाबा म्हणतात, ठीक आहे, लवकर ये. आईबाबा जातात आणि मग विवान हा अवनीजवळ येतो आणि म्हणतो, वा, मला हे आवडलं आहे, नवऱ्याला सोडायला आली आहेस. अवनी त्याच्याकडे रागारागाने पाहते. विवान हात पुढे करतो. अवनीला त्याच्या हातात हात द्यायचा नसतो, पण अवनीचा नाईलाज होतो. अवनी हँडशेक करते आणि विवान चक्क तिचा हात दाबतो. अवनीला त्रास होत असतो. राजा हे सगळं पाहतो आणि विवान म्हणतो, कसं आहे ना अवनी, तुझे हे कपडे ना मला बिलकुल आवडत नाही, एकदम बेसिक आहेत, तुझा वॉर्डरोब आणि तुझा चॉईस बदल. असं म्हणून तो अवनीचा हात चांगलाच पिरगळतो. अवनी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण विवान तिला काही सोडत नाही. हे पाहून राजाला खूप राग येतो. अवनीच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्टपणे दिसत असतो आणि मग विवान तिचा हात सोडतो. अवनीला खूप वाईट वाटतं. राजा मात्र चिडतो, या सोडक्याने माझ्यासमोर अवनी मॅडमचा हात पिरगाला, आता मी याला काही सोडत नाही. विवान एखाद्या राक्षसासारखा हसतो आणि बाय म्हणून जाऊ लागतो, पण तेथे एक पाण्याचा पाईप ठेवलेला असतो. त्याच वेळेस राजा हा पाईप वर करतो आणि विवान अडखळतो. विवान हा तोंडावर पडता पडता वाचतो. त्यामुळे अवनीलाही मोठा धक्काच बसतो. विवान राजावर खूप चिडतो आणि त्याला जाब विचारतो, हे सगळं तू जाणून बुजून केलंस ना, मला जाणून बुजून पाडलंस ना. तर राजा म्हणतो, नाही हो साहेब, मी असं कशाला करेल, त्या तिकडं पाईप होता ना, मी तो बाजूला करायला गेलो, चुकून तुम्ही पडलात. पण विवान आरडाओरडा करू लागतो, खोटं बोलू नकोस, मला सगळं माहिती आहे, तू हे सगळं जाणून बुजून केलंय. आणि त्याचा हा आरडाओरडा ऐकून अवनीची आई, बाबा, महेश, स्वाती सगळे घराबाहेर येतात आणि काय झालं असं विचारतात. तर राजा सांगतो, काय नाही हो साहेब, येथे मध्ये पाईप होता, मी तो पाईप वर करायला गेलो आणि त्याच वेळेस हे आले आणि चुकून त्यांना अडखळले, चुकून त्यांना लागलं असतं. तर विवान चिडून म्हणतो, नाही, हा खोटं बोलतोय, तुम्ही याला का कामावर ठेवलंय. बाबा शांत बसायला सांगतात विवानला आणि अवनीची आई सगळ्यांच्या तर्फे त्याची माफी मागते. जावई बापू माफ करा आणि तुम्ही घरात चला, आम्ही डॉक्टरांना बोलवतो. तर विवान अतिशय उद्धटपणे म्हणतो, काही गरज नाही आहे डॉक्टरांना बोलवायची. आणि विवान जाऊ लागतो तर पुन्हा एकदा त्या पाईपला अडखळतो आणि खाली पडतो. त्यामुळे राजा म्हणतो, पाहिलं का साहेब, असंच झालं होतं, ते उगाच माझ्यावर आरोप लावताय, माझ्यावर चिडताय. बाबांना सुद्धा हे पटतं. विवान म्हणतो, हे गप, तू सगळं जाणून बुजून केलं, मला चांगलंच माहिती आहे. विवान तेथून निघून जातो
आणि मग अवनीचे बाबा विवानच्या बाबांची हात जोडून माफी मागतात. तर विवानचे बाबा म्हणतात, काय चंद्रकांत साहेब, तुम्ही कोठे त्याचं लक्षात घेताय? अहो त्याचा गैरसमज झालाय, तुम्ही नका माफी वगैरे मागू. विवानचे बाबा निघून जातात आणि मग घरातील सगळेजण तेथेच उभे असतात. चंद्रकांत त्यांना घरात जायचा इशारा करतो. बाकीचे जण निघून जातात. अवनी तेथेच थांबते आणि राजा चंद्रकांतला सॉरी म्हणतो. चंद्रकांत चिडून म्हणतो, ही तुझी शेवटची चूक, यानंतर चुकून सुद्धा चूक व्हायला नको, हे लक्षात ठेव. चंद्रकांत राजाला चांगले डोळे दाखवतो आणि घरामध्ये निघून जातो. राजा मात्र खुश असतो. अवनीजवळ येतो आणि विचारतो, काय मग कसं पाडलं पैलवानाला तोंडावर? तर अवनी चिडून म्हणते, त्याला तोंडावर पाडून काय होणार आहे? माझं लग्न मोडणार आहे का? अवनी दुःखी होऊन घरात निघून जाते. राजाला समजतं आता लग्न मोडण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि राजा हा लगेच पाण्याला कॉल करतो आणि म्हणतो, ब्रदर आता तूच माझी होप आहे, लवकरात लवकर मला नाक्यावर भेटायला ये. आणि आता हे लग्न कसं मोडायचं हाच विचार राजा करतो आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजाला भेटायला यशोदा, पाण्या, धन्या सगळे येतील आणि राजा त्यांना म्हणेल हे लग्न आपल्याला मोडायचंय. यशोदा विचारेल, तू काय यात पडतोय? तर राजा सांगणार, कारण मला अवनी मॅडम आवडते आणि मलाच त्यांच्याशी लग्न करायचंय. त्यामुळे यशोदाला जबर धक्काच बसणार आणि मग राजा हा पाण्याला फोन करून आपला सगळा प्लॅन सांगणार. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी ही रजिस्टर मॅरेजसाठी तयार झालेली असेल. ती खूप सुंदर दिसत असणार. राजा तिच्याकडे एकटक पाहतच राहील. राजा अवनीजवळ येईल आणि म्हणेल, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही जा मॅरेज करण्यासाठी, तुमचं रजिस्टर मॅरेज काही होणार नाही आहे. म्हणजे राजाने तर आपला प्लॅन बनवला आहे, मग आता हे मॅरेज होणार की नाही, कसं होणार हे पाहायला मजा येणार आहे. शेवटी पाण्या आणि धन्या असा काहीतरी जुगाड करतील ज्यामुळे हे रजिस्टर मॅरेज कॅन्सल होईल आणि मग अवनीचा व्हिसासुद्धा तयार होणार नाही, एवढं मात्र खरं. मग हे सगळं नेमकं होणार तरी कसं हे पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. या मालिकेतलं तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे ते सुद्धा कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.